हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल 11वी-12वी फिजिक्सची तयारी चांगल्या प्रकारे करून घेण्यासाठी व नीट, जेई आणि MSCET सारख्या एक्झाममध्ये फिजिक्स विषयामध्ये चांगला स्कोर आणण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामुळे या चॅनलचा खूप खूप फायदा घ्या. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फिजिक्सचा भक्त व्हायचा असेल तर बेल नोटिफिकेशनला दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर स्टार्ट करत आहोत. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर जो आहे नीटमध्ये याच्यावर 2 प्रश्न पडतात. 2 प्रश्न म्हणजे 4 दोन्ही 8 मार्काचा हा चॅप्टर आहे. तर आपण चालू करूया मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा पार्ट पाहण्याच्या अगोदर आपण काही बेसिक गोष्टी पाहूया, म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर. काय पाहणार आपण? स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, आपण ऑलरेडी 8वी 9वी 10वीला स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलेला आहे, राईट? सो स्टेट ऑफ मॅटर म्हणजे काय? इट इज स्टेट्स ऑफ मॅटर आर द डिफरंट फॉर्म इन विच मॅटर कॅन एक्झिस्ट. These are the different forms in which matter can exist. राईट? वेगवेगळ्या रूपामध्ये मॅटर एक्झिस्ट असतो, राईट? आणि त्या वेगवेगळ्या रूपाला, वेगवेगळ्या फॉर्म्सला आपण काय म्हणतो? स्टेट्स ऑफ मॅटर. त्याच्या स्टेट आहेत. आता आपल्याला माहिती असलेल्या बेसिक स्टेट कोणकोणते आहेत मॅटरच्या? पदार्थाच्या बेसिक स्टेट कोणकोणते आहेत बघा, सगळ्याला माहिती आहे. अगोदर एकदम फंडामेंटल सगळ्याला माहिती आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस, राईट? या आपण 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेले आहे, राईट? आणि याचबरोबर आणखी एक स्टेट आपण जास्त करून आपल्या डेली लाईफ मध्ये, एव्हरीडे लाईफ मध्ये पाहत असतो, आणि ती म्हणजे प्लाझ्मा. ती म्हणजे काय? प्लाझ्मा. बरोबर का? हा 4 स्टेट जे आहेत ते आपण सगळ्यात जास्त पाहत असतो. कोणकोणते 4 स्टेट आहेत? सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा. ओके, तर सॉलिड, लिक्विड, गॅस हे जास्त स्टडी केले आहेत आपण. प्लाझ्माचा अभ्यास एवढा आपल्याला नाहीये, पण थोड्याशा त्याच्या प्रॉपर्टी माहिती आहेत आपल्याला, काय काय आहेत ते आपण पाहणार आहोत, राईट? तर आपण 1 बाय 1 घेऊया. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही स्टेट्स आहेत का? राईट? तर याच्या आणखी स्टेट्स आहेत बघा, राईट? जेव्हा सॉलिड मधून लिक्विड मध्ये जातं किंवा लिक्विड मधून गॅस मध्ये जातं त्यावेळेस इंटरमिडिएट स्टेट्स सुद्धा आहेत. इंटरमिडिएट स्टेट्स आर ऑल्सो पॉसिबल, राईट? आणि काही स्टेट एक्स्ट्रीम कंडिशनला असतात. मग याच्यासोबत काय आहेत बघा, राईट? मेनी इंटरमिडिएट स्टेट्स. जसं की लिक्विड आणि सॉलिडच्या मधली स्टेट आहे लिक्विड क्रिस्टल्स. लिक्विड आणि सॉलिडच्या मधली स्टेट कोणती आहे? लिक्विड क्रिस्टल्स. तशा इंटरमिडिएट स्टेट्स आणि एक्स्ट्रीम कंडिशनच्या स्टेट. एक्स्ट्रीम कंडिशन स्टेट्स. आता हे स्टेट म्हणजे राज्य नव्हे, हे लक्षात घ्या. हे स्टेट म्हणजे राज्य नाही. एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे काय? खूप हायर कंडिशन किंवा खूप लोअर कंडिशन. जसं की व्हेरी हाय प्रेशर, व्हेरी लो प्रेशर, व्हेरी हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर. हे एक्स्ट्रीम स्टेटचं एक्झाम्पल आहे. एक्स्ट्रीम कंडिशन स्टेटचं एक्झाम्पल कोणाला माहिती आहे एखादं? राईट? तर ते एक्झाम्पल आहे बोस, ऐकलं असेल, आइन्स्टाईन कंडेन्सेट. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, राईट? तर बोस नाव काय आलं? इंडियन सायंटिस्ट. व्हेरी करेक्ट. आपल्याला वाटतं की इंडियन सायंटिस्टचं योगदान नाही, खूप जास्त योगदान आहे इंडियन सायंटिस्टचं, पण त्याला व्हॅल्यू दिलं नाही बरेच जणांनी, वेस्टर्न लोकांनी त्याला पुढे येऊ दिलं नाही, राईट? तर बोस साहेबांनी, सत्येंद्रनाथ बोस नावाचे होते. कोणते सायंटिस्ट नाव होतं? सत्येंद्रनाथ बोस, राईट? आणि त्यांनी आइन्स्टाईन सोबत काम केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे क्वांटम इक्वेशन त्यांनी दिलेले आहे, आणि त्यांच्या इक्वेशनवर या दोघांच्या मिळून इक्वेशनवर जी स्टेट तयार केली त्याला बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट असं म्हणतात.
राईट. तर आता हे पार्ट जो आहे हा पार्ट बिलकुल तुमच्या सिलेबसला नाही. ओके, जनरल माहितीसाठी मी तुम्हाला दिले आहे. तर जे कामाचं आहे त्याच्याकडे लक्ष देऊ आपण. सॉलिड, लिक्विड, गॅस हे 3 महत्वाचे आहेत. राईट. त्याच्या प्रॉपर्टीज लिहू आपण. सगळ्याला प्रॉपर्टीज येतात. राईट. तुमचं होमवर्क सुद्धा आहे की प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. राईट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला होमवर्क मध्ये लिहायचे आहेत, कमेंट मध्ये सांगायचे आहेत. ओके, कारण तुम्ही इन्व्हॉल्व असल्याशिवाय मजा येणार नाही. फिजिक्स राइट दोनों का खेल है, सिर्फ एक बघता जाएगा तो नहीं समझेगा. राइट. तर सॉलिड बघा, सॉलिडला काय आहे, स्पेसिफिक किंवा डेफिनाइट म्हणतो आपण त्याला. स्पेसिफिक और डेफिनाइट शेप, साइज आणखी व्हॉल्यूम असतो. स्पेसिफिक, शेप, साइज आणि व्हॉल्यूम असतो कोणाला, सॉलिडला. राइट. बरोबर. तर शेप चेंज होत नाही सॉलिडचा. लिक्विडला शेप चेंजेस. राइट. शेप चेंजेस. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं लिक्विडचं ऍट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर ह्याच्या सुद्धा कॉन्स्टंट प्रेशरला व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, पण शेप कॉन्स्टंट नसतो. कोणाचा शेप असतो, इट टेक शेप ऑफ कंटेनर. शेप ऑफ कंटेनर कळलं का, शेप ऑफ कंटेनर. त्याची साईज सुद्धा फिक्स्ड असते. साईज फिक्स्ड असते. साईज म्हणजे व्हॉल्यूम म्हणू शकतो आपण इथं. कळलं का. गॅसचा जर विचार केला, गॅसचा शेप फिक्स्ड नसतो. शेप चेंजेस, नो फिक्स्ड शेप. साईज चेंजेस, नो फिक्स्ड साईज. आणि व्हॉल्यूम ऑल्सो नॉट फिक्स्ड. व्हॉल्यूम ऑल्सो नॉट फिक्स्ड. कळलं का. जेवढं मोठं कंटेनर दिलं तेवढा पूर्ण कंटेनर म्हणजे तो व्यापून जातो. कोण, गॅस. राईट. तर बेसिक डिफरन्स आहे 8वी 9वी 10वीला शिकलेला आपण. नेक्स्ट काय आहे बघा, नेक्स्ट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं मला सांगा बरं, कोणी सांगेल का. सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन व्हेरी हाय, व्हेरी हाय, व्हेरी हाय. लिक्विड मध्ये लेस दॅन सॉलिड बट मोर दॅन, बोला, लेस दॅन सॉलिड बट मोर दॅन गॅस. राइट. लेस दॅन सॉलिड, लेस दॅन सॉलिड अँड मोर दॅन गॅस. या तिघामध्ये लिस्ट, लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी. राईट. सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये जर कम्पेअर केलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणामध्ये सगळ्यात कमी असतो, सगळ्यात कमी असतो गॅसमध्ये. राईट. इव्हन नोच्या बरोबर म्हणू शकतो आपण. नो, नाही असं आपण म्हणू शकतो. लक्षात येते सगळ्यांना. ओके. आता आपण बघूया कायनेटिक एनर्जी पार्टिकलची. पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. बरं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांच्यामध्ये जास्त कोण पळत असेल, कोणते पार्टिकल जास्त पळत असतील, जे जास्त पळत असतील त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त असेल. राईट. सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये सगळ्यात जास्त गॅसचे पळत असतील. बरोबर आहे का, कारण फोर्स नाही ना, इंटरमॅटिकला फोर्स नाही. हे बघा, हे दोन मॉलिक्युल असे पक्के बांधलेले आहेत, ते पळू शकतील का, नाही. सॉलिड मध्ये अट्रॅक्शन जास्त आहे, लिक्विड मध्ये कमी आहे. राईट. सो कायनेटिक एनर्जी इज, कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स बघा इज लिस्ट. याची इंटरमिडिएट, कोणाचे इंटरमिडिएट म्हणजे सॉलिड पेक्षा जास्त, गॅस पेक्षा कमी. व्हेरी हाय, व्हेरी हाय. लक्षात येतंय. ओके. राईट. आता याचा अभ्यास कसा करतो बघा, आपल्या सिलेबस मध्ये तिन्ही आहेत. सॉलिडचाही अभ्यास आहे, लिक्विडचाही अभ्यास आहे आणि गॅसचा सुद्धा अभ्यास आपल्या सिलेबस मध्ये आहे. 11वी 12वी दोन्ही मिळून सॉलिड, लिक्विड आणि गॅस किंवा नीट, जेई,
राईट. MSCT या सगळ्या एक्झाममध्ये तिन्हीचा अभ्यास आहे. राईट. तर याचा अभ्यास आहे, सॉलिडचा अभ्यास आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या चॅप्टर मध्ये. राईट. त्याला आपण इलॅस्टिसिटी सुद्धा म्हणतो या चॅप्टरला. या चॅप्टरला इलॅस्टिसिटी सुद्धा म्हणतो. राईट. तर एनसीईआरटी मध्ये हे दोन्ही टॉपिक, हे आणि इकडचा, राईट, लिक्विडचा अभ्यास आहे. लिक्विडचा अभ्यास आहे मेकॅनिकल. आता टॉपिक जो चालू आहे आपला तो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. लिक्विडचा, मेनली लिक्विडचा अभ्यास करण्यात आपण. फ्लुइड मध्ये दोन्ही येतात, पण मेनली याचा अभ्यास का करण्यात आपण ते बी बघूया. राईट. याचा अभ्यास आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये करणार आहे. याचा अभ्यास आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये करणार आहे, लिक्विडचा अभ्यास. आणि गॅसचा अभ्यास मेनली आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन चॅप्टरचं नाव आहे. याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स सुद्धा कन्सेप्ट येतात. कळतंय का? जरी हे फ्लुइड म्हणलं तरी गॅसचा अभ्यास याच्यात नाहीये. टिपिकली गॅसचा अभ्यास आपल्याला या सिलेबस मध्ये आहे. कळतं सगळ्यांना? ओके. आणि सगळा जर पार्ट बघितला आपण, राईट, तर हा सगळा पार्ट ह्याच्यावर जवळपास 1 ते 1.5 प्रश्न पडतात. ह्याच्यावर जवळपास 1 ते 1.5 प्रश्न पडतात. म्हणजे दोघांना मिळून 3 पडतात, म्हणून म्हणतो 1 ते 1.5 प्रश्न. आणि ह्याच्यावर जवळपास 2 प्रश्न पडतात. राईट. म्हणजे 4 प्रश्न नीट मध्ये पडणार आहे त्याच्यावर. राईट. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, इलॅस्टिसिटी स्टेट बोर्डच्या 11वीला, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 11वीला आहे. पण एनसीईआरटी मध्ये दोन्ही चॅप्टर 11वीला आहेत. स्टेट बोर्ड मध्ये हा चॅप्टर 12वी मध्ये टाकलेला आहे. चॅप्टर नंबर 2 चालू आहे आपला. चॅप्टर नंबर 2 स्टेट बोर्ड नुसार. राईट. आणि एनसीईआरटी नुसार चॅप्टर नंबर 10 11वीचा चॅप्टर नंबर 10. तर दोन्ही तुम्हाला सायमल्टेनियसली अभ्यास करायचा आहे. दोन्हीकडचे कन्सेप्ट पाहायचे आहेत. मी दोन्हीकडचं कव्हर करत जाईल तुम्हाला. राईट. आणि हे केटीजी सुद्धा स्टेट बोर्ड मध्ये 12वीला आहे. आणि इकडं एनसीईआरटी मध्ये सीबीएसई मध्ये 11वीला आहे केटीजी. ओके. लक्षात येतंय? त्याच्यापेक्षा आणखी वेगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला भेटल्या तर तुम्हाला बघायच्या आहेत. लिस्ट ऑफ प्रॉपर्टी करायच्यात, किंवा 5 प्रॉपर्टी सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचा तुम्हाला लिहायचं आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या 5 प्रॉपर्टीज तुम्हाला लिहायच्या आहेत. कमेंट करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तर 3 स्टेट पाहिलेले आहेत. 3 स्टेटच्या प्रॉपर्टी आपण डिस्कस केल्या आहेत थोडक्यामध्ये. ह्या तुम्हाला ऑलरेडी माहित होत्या. राईट. आता आपण थोडं प्लाझ्मा बद्दल डिस्कस करूया. प्लाझ्मा लक्षात येते सगळ्याला. 4थी स्टेट आहे प्लाझ्मा. तशी प्लाझ्मा आपल्या सिलेबसला नाहीये, पण काय असतो प्लाझ्मा आणि तुम्ही पाहिलेला आहे का पाहूया. बघा, एखादी वस्तू आपण जाळतो किंवा गॅसची फ्लेम आहे. सगळ्याच्या घरी गॅस आहे आजकाल. मोदी साहेबांनी घर कोणती योजना आहे ती आय डोंट नो. राईट. त्या योजनेद्वारे सगळ्याकडे गॅस पोहोचलेला आहे. राईट. आणि त्या गॅसमध्ये ज्यावेळेस गॅस जळतो त्यावेळेस आपल्याला फ्लेम भेटते. फ्लेम म्हणजे ज्योत म्हणतो आपण त्याला. राईट. ती फ्लेम म्हणजे नथिंग बट प्लाझ्मा आहे. लक्षात आलं का? ती फ्लेम जी आहे हाय टेम्परेचरची स्टेट आहे ही. राईट. हाय टेम्परेचरची स्टेट आहे प्लाझ्मा म्हणजे. आणि या प्लाझ्मा मध्ये काय काय असतं बघा. या प्लाझ्मा मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स, आयॉन्स, राईट, आणि फ्री ॲटम्स असतात त्याच्यामध्ये. राईट. ती वस्तू, कोणती वस्तू आपण जाळली की जी वरी जो, राईट, ज्योत निर्माण होते किंवा फ्लेम निर्माण होते आपण त्याला म्हणतो. राईट. त्याला म्हणायचं प्लाझ्मा. ती प्लाझ्मा स्टेट आहे. लक्षात आहे का? या प्लाझ्मामध्ये काय काय असतात लक्षात घ्या. फ्री इलेक्ट्रॉन्स, आयन्स आणि फ्री ॲटम्स, सेपरेट ॲटम. जसं H2 हा गॅसच्या फॉर्म मध्ये असतो आपल्याकडे, मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये. राईट. मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये असतो, मॉलिक्युलर असतो. N2, H2, O2 ॲटॉमिक फॉर्म मध्ये असतो का? नाही. पण त्या प्लाझ्मा मध्ये ते ॲटॉमिक फॉर्म मध्ये सुद्धा आढळतात. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात जास्तीत जास्त, आणि आयन्स. म्हणजे ज्यावेळेस त्याचं हाय टेम्परेचर, एनर्जी जास्त भेटते. तुम्हाला माहित आहे, एनर्जी जास्त भेटली की इलेक्ट्रॉन ॲटमला सोडून जातात. मग ते फ्री इलेक्ट्रॉन आणि ॲटमला सोडून झाल्यामुळे पॉझिटिव्ह आयन्स निर्माण होतात. तर हे याच्यामध्ये प्लाझ्मामध्ये आढळतात. लक्षात येते? राईट. तर 40 स्टेट आपण डिस्कस केले आहेत. थोडक्यामध्ये प्रॉपर्टी समजून घेतलेल्या आहेत आपण त्याच्या. राईट.
आता थोडस आपण या स्टेटला ओके जे इलॅस्टिसिटी चॅप्टर मध्ये जे कन्सेप्ट आहे त्यानुसार बघूया. तर इलॅस्टिसिटी चॅप्टर मध्ये आपण 4 कन्सेप्ट पाहतो. 3 प्रकारचे मॉड्युलस असतात. 3 प्रकारचे मॉड्युलस असतात. मॉड्युलस म्हणू शकतो आपण. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी 3 प्रकारचे असतात. राईट. एक असतं यंग्स मॉड्युलस. राईट. दुसरं असतं बल्क मॉड्युलस. आणि तिसरं असतंय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतो आपण. काय म्हणतो? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. राईट. किंवा शिअरिंग मॉड्युलस. काय आहे थोडक्यात समजून घ्या 2 मिनिटांमध्ये. यंग मॉड्युलस लेंथ रिलेटेड आहे. लेंथ काय रिलेटेड आहे? लेंथ रिलेटेड आहे. बल्क मॉड्युलस हे व्हॉल्युम्स रिलेटेड आहे. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हे शेप्स रिलेटेड आहे. शेप ध्यान घ्यायचं. आता आपण म्हणलं एखादी वस्तू रिजिड आहे. रिजिड. राईट. समजा फॉर एक्झाम्पल राईट समजा मी एक नोटबुक घेतली. राईट. हे रिजिड आहे म्हटलं. रिजिड आहे म्हणजे काय? म्हणजे त्याला एक्सटर्नल फोर्स लावला त्याचा शेप चेंज होत नाही. राईट. सो रिजिडिटी इज रिलेटेड टू शेप. यू हॅव टू रिमेंबर. बल्क में काय रिलेटेड आहे? व्हॉल्यूम रिलेटेड आहे. राईट. आता सॉलिड जे आहे आपण या तिघानुसार विचार करूया. यंग मॉड्युलस आपण वायने दर्शवतो. बल्क मॉड्युलसला आपण केने दर्शवतो. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटीला आपण इटा म्हणजे एनला शेपूट असते असं. राईट. ग्रीक लेटर आहे इटा. त्यानुसार आपण दर्शवतो. ओके. तर सॉलिडला कोणतं असतं बघा. तर सॉलिडला ऑल 3. सॉलिडला तिन्ही असतात. लक्षात घ्या. अतिशय महत्वाचं आहे. सॉलिडला तिन्ही मॉड्युलस असतात. ओके. ऑल 3 मॉड्युलस. लिक्विड आणि गॅस दोघांना मिळून घेऊया आपण. लिक्विड आणि गॅस ला फक्त ओनली बल्क मॉड्युलस असते. बल्क मॉड्युलस. ओके. सो त्यांना व्हॉल्यूम असते म्हणून बल्क मॉड्युलस असते. त्यांना स्पेसिफिक शेप नसतो बघा. लिक्विड आणि गॅसला स्पेसिफिक शेप असतो का? नाही. नो स्पेसिफिक शेप. त्याच्यामुळे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी नाही. नो स्पेसिफिक लेंथ सुद्धा स्पेसिफिक नसते लिक्विड आणि गॅसला. तर लिक्विड आणि गॅसला सगळ्या लक्षात येते का? फक्त बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि यंग मॉड्युलस नसते. फक्त बल्क मॉड्युलस असते. ओके. सो व्हॉल्यूम आपण त्याचा कमी जास्त करू शकतो. आणखी तुम्हाला डिफरन्स कळेल का? पॉइंट्स कळले का? तिघाचे पॉइंट्स. सॉलिड मध्ये काय? ऑल 3 मॉड्युलस आर एक्झिस्ट फॉर सॉलिड. तिन्ही यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. लिक्विड साठी ओनली बल्क मॉड्युलस आणि गॅस साठी ओनली बल्क मॉड्युलस. याच्यावर आधारित आणखी एक पॉइंट आहे बघा. कॉम्प्रेसिबिलिटीचा. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी टू बिकम कॉम्प्रेस ऑर चेंज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम चेंज होण्याची, एक्सपांड आणि कॉम्प्रेस होण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण कॉम्प्रेसिबिलिटी या टर्म डिफाईन करतो. आता तुम्हाला सांगा मला की कॉम्प्रेसिबिलिटी कोणाची जास्त असेल. राईट. व्हेरी करेक्ट. गॅसची कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी हाय. कॉम्प्रेसिबिलिटी गॅस साठी व्हेरी हाय. खूप जास्त कॉम्प्रेसिबिलिटी गॅसला. लिक्विडला लो कॉम्प्रेसिबिलिटी असते लिक्विडची. आणि सॉलिडची कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी लो. राईट. तुम्ही एक दगड घ्या त्याला ताकद लावा, ते व्हॉल्यूम कमी होईल का? इथे सॉलिड म्हणजे आपण एकदम रिजिड वस्तू घेत आहे बघा. याच्यामुळे असं स्पंजच्या बॉलचं होते ना, ते स्पंजचा बॉल असतो ना, रक्तदान करते वापरतात. राईट. ते होईल. पण आपण तसं सॉलिड घेत नाही. इथं म्हणजे रिजिड सॉलिड घेतो आपण. लक्षात येते सगळ्यांना?
ओके, आणखी पॉईंट कळाले सॉलिड लिक्विड गॅसचे. ओके, आणखी एक पॉईंट आहे, सॉलिड मध्ये शियर स्ट्रेस असतो. काय असतो? शियर स्ट्रेस. ओके, शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेस म्हणजे काय? राईट, अपोजिशन टू चेंज इन शेप. अपोजिशन टू चेंज इन शेप. तर सॉलिड हे चेंज इन शेपला अपोजिट करतात, लिक्विड आणि गॅस करत नाहीत. ओके, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड आणि गॅस झालेले आहेत. कळते सगळ्याला? सगळे पॉईंट क्लिअर होत आहेत? प्रत्येक पॉईंट क्लिअर होईल बघा. फक्त लक्ष द्या आणि कॉन्स्टंट सेटिंग पाहिजे, अभ्यास पाहिजे, मेहनत पाहिजे. टाइमपास करत करत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर होणार नाही. आता सॉलिड, लिक्विड आणि गॅस काय आहे कळायला आपल्याला, त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला कळाल्या. राईट, आता आपण फ्लुइड काय आहे ते पाहूया. आणि मग आता आपण इंटर करणार चॅप्टरमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मग फ्लुइड काय आहे अगोदर आपल्याला कळायला पाहिजे आणि मग त्याच्या प्रॉपर्टीज काय ते बघूया आपण. राईट, तर फ्लुइड, व्हॉट इज फ्लुइड? Fluids. So fluid is any substance which can flow is called fluid. बरोबर आहे का? एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो. फ्लो म्हणजे काय? त्याचा प्रवाह होऊ शकतो. राईट, जो फ्लो होऊ शकते, असं पळू शकते. नाही, पळणं वेगळं, फ्लो होणे. राईट, प्रवाहामध्ये येणे. मग कोण कोण फ्लो होऊ शकते बघा. ओके, तर लिक्विड फ्लो होऊ शकतात. लिक्विड कॅन फ्लो. राईट, गॅस कॅन फ्लो as well as plasma can flow. लक्ष द्या, लिक्विड कॅन फ्लो, गॅस कॅन फ्लो, as well as plasma can flow, and all three combinedly or collectively called as fluids. तिन्ही कलेक्टिव्हली, तिघांनाही एकच नाव जर द्यायचं असेल आपल्याला, तुम्हाला म्हणलं गॅस, लिक्विड आणि प्लाझ्मा, या तिघाला एकच नाव द्या, तर काय नाव देणार तुम्ही? कलेक्टिव्हली त्याला काय म्हणणार? फ्लुइड्स म्हणणार. फ्लुइड, कारण ते तिन्ही प्रवाह होऊ शकतो तिघांचाही. राईट, पण आपल्या सिलेबस मध्ये जर विचारलं तर प्लाझ्माला इन्क्लूड केलेलं नाही. तुम्हाला सांगितलं मी, प्लाझ्माला इन्क्लूड केलेलं नाही. म्हणून आपण कलेक्टिव्हली लिक्विड आणि गॅसला फ्लुइड्स म्हणणार. लिक्विड आणि गॅसला आपण कलेक्टिव्हली काय म्हणणार? फ्लुइड्स म्हणणार. बरोबर आहे? कळते सगळ्यांना? ओके, चला मग आता सॉलिड म्हणजे मेनली आपल्याला दोन मध्ये डिफरन्स घ्यायचा आहे. आता एका क्लासमध्ये आपल्याला सॉलिड घ्यायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये लिक्विड आणि गॅसला कंबाईनली घ्यायचं आहे, म्हणजे फ्लुइड्सला घ्यायचं आहे. तर सॉलिड आणि फ्लुइड्स म्हणजे काय फरक आहे ते बघूया आपण. फ्लुइड म्हणजे काय आला? सबस्टन्स विच कॅन फ्लो. राईट, सॉलिड आणि फ्लुइड जवळपास तेच प्रॉपर्टी येतील बघा, तोच डिफरन्स येईल सॉलिड आणि फ्लुइड मध्ये. सॉलिड शेप कसा असतो? फिक्स्ड असतो. व्हॉल्यूम कसा असतं? फिक्स्ड असतं. राईट, कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते? कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी लो, म्हणजे कॉम्प्रेस इझिली होऊ शकत नाही. शियर स्ट्रेस, ऍक्च्युली स्ट्रेस ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. स्ट्रेस म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. ध्यान द्या. राईट, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरेच जण म्हणतील स्ट्रेस म्हणजे प्रेशर का? राईट, तर बल्क स्ट्रेस म्हणजे प्रेशर. सगळे स्ट्रेस प्रेशर नसतात, लक्षात घ्या. राईट, जर नॉर्मल बल्क स्ट्रेस किंवा नॉर्मल स्ट्रेस जो नॉर्मली फोर्स लागतो अपॉन एरिया त्याला आपण प्रेशर म्हणतो. शियर स्ट्रेस व्हेरी हाय. शियर स्ट्रेस व्हेरी हाय,
शियर स्ट्रेस काय दर्शवत आहे? अपोजिशन टू चेंज इन शेप अँड साइज. राईट. जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर टँजेन्शियल फोर्स लावतो म्हणजे त्या सरफेसवर असा फोर्स लावतो तेव्हा त्याचा शेप आणि साईज किती चेंज होतो आणि त्या चेंज होण्याला अपोजिशन कोण दर्शवतंय? त्या चेंजला अपोजिशन दर्शवतंय शियर स्ट्रेस. ओके, शियर स्ट्रेस त्याला अपोजिशन दर्शवते. आता याच प्रॉपर्टी आपण इकडे बघूया. आपण शेप फिक्स्ड आहे का? शेप इज नॉट फिक्स्ड. कोणाचा? फ्लुइडचा. फ्लुइड कॅन टेक शेप ऑफ कंटेनर. तिथे आपण लिहू शकतो कॅन टेक शेप ऑफ कंटेनर. शेप ऑफ कंटेनर घेऊ शकतो. ओके, चला व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम फ्लुइड मध्ये काही फ्लुइडचं फिक्स असतंय, काही फ्लुइडचं फिक्स नसते. राईट. जसं की लिक्विडचं व्हॉल्यूम फिक्स असतं ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, पण गॅसचं व्हॉल्यूम फिक्स नसते. राईट. कॉम्प्रेसिबिलिटी व्हॉल्यूम सुद्धा आपण लिहूया. व्हॉल्यूम लिक्विड साठी फिक्स्ड, गॅस साठी नॉट फिक्स्ड. कॉम्प्रेसिबिलिटी लिक्विड साठी लो आणि गॅस साठी हाय. जास्त कॉम्प्रेस होऊ शकतो गॅस. ओके. शियर स्ट्रेस दोघांसाठी कॉमन पॉइंट आहे बघा. हा शियर स्ट्रेस हा दोघांसाठी कॉमन पॉइंट आहे की नाही? ऑलमोस्ट झिरो. शियर स्ट्रेस म्हणजे काय? तर शेप चेंज होण्यासाठी लागणारा फोर्स किंवा अपोजिशन जे आहे त्याच्यामध्ये निर्माण होणार ते ऑलमोस्ट झिरो असते. राईट. आणि ह्याच्यावर आधारित आपल्याला याचे टाइप्स बघायचे आहेत. कळतंय का? सॉलिड आणि फ्लुइड मध्ये बघितलं का? ओके. सॉलिड आणि फ्लुइडच्या प्रॉपर्टी लक्षात येईल तुम्हाला. राईट. तर फ्लुइडच्या प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत म्हणू शकतो आपण? फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज लिहून करूया आपण. राईट. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. Number 1, they can easily deform. Deform म्हणजे काय? शेप इझिली चेंज होऊ शकतो. They can easily deform. That is opposition to deformation is negligible किंवा नो ऑपोजिशन असे लिहू शकतो आपण. समजतंय? नेक्स्ट, ॲबिलिटी टू फ्लो. दे कॅन फ्लो. फ्लुइड्स आहे ना, फ्लुइड्स आहे त्यांना फ्लो व्हायला लागेल. कळते सगळ्यांना? ओके. आणि नंबर 3 काय आहे? प्रॉपर्टीज बघायला आपण. राईट. दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर. कंटेनरचा शेप ते घेऊ शकतात. तर या आहेत मेन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तुम्हाला जर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर हे असणार आहे. मेन 3 प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ह्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड पाहिले आपण. राईट. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आता काय पाहत आपण? तर फ्लुइडच्या सगळ्या प्रॉपर्टीज सारख्या नाही आहेत सगळ्या फ्लुइडच्या. राईट. आपण बघितलं की व्हॉल्यूम वेगवेगळ्या प्रकारचं आहे लिक्विड आणि गॅसेसचं. कॉम्प्रेसिबिलिटी वेगवेगळ्या प्रकारची आहे. राईट. म्हणून आपण एक संकल्पना मांडतो इथं आयडियल फ्लुइडची. राईट. मग फ्लुइड्स आपण 2 प्रकारामध्ये डिवाइड करू शकतो.
एक म्हणजे आयडियल फ्लुइड आणि दुसरं म्हणजे रिअल फ्लुइड. राईट. आयडियल फ्लुइड का आपल्याला अभ्यास करण्यासाठी. बघा लक्षात घ्या, आपण त्याला सोपं करतो. राईट. आणि सोपं करून त्याचा अभ्यास करतो आणि मग त्याला रिअल कंडिशन सोबत कम्पेअर करतो आणि त्याने मॉडिफिकेशन करतो. कारण सोप्या गोष्टीचा अभ्यास करायला आपल्याला जास्त सोपं जाते. आता फ्लुइडच्या प्रॉपर्टीज, फ्लुइडचं बिहेवियर इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. द बिहेवियर ऑफ फ्लुइड इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. राईट. अँड टू स्टडी इट वी हॅव टू अज्युम समथिंग. काय अज्युम्शन करावं लागतील आपल्याला. आणि जे अजम्पशन ते फ्लुइड ओबे करतील त्याला आपण म्हणतो आयडियल फ्लुइड. तर आयडियल फ्लुइडचे अजम्पशन्स काय काय बघूया. आयडियल फ्लुइडचे अजम्पशन्स. नंबर 1 अजम्पशन्स काय पाहतो आपण, इकडे लिहून घेऊया आपण. अजम्पशन्स ऑफ आयडियल फ्लुइड. अजम्पशन्स ऑफ आयडियल फ्लुइड्स. राईट. अजम्पशन्स ऑफ आयडियल फ्लुइड्स. ओके. नंबर 1 zero compressivity. No, do not compress. Do not compress. आयडियल फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही. आयडियल फ्लुइड्स कॉम्प्रेस होत नाहीत. लक्षात येते का. म्हणजे इनकॉम्प्रेसिबल आहेत. कसे आहेत. इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल आयडियल फ्लुइड्स. आता आपण बघितलं की गॅस आणि लिक्विड म्हणजे कमी कॉम्प्रेशन कोणाचं आहे, लिक्विडचं. राईट. गॅसची कॉम्प्रेसिबिलिटी खूप जास्त आहे. आपण रूम मधला गॅस, पूर्ण रूम मधला गॅस एवढ्याशा डब्यामध्ये पॅक करू शकतो एकदम कॉम्प्रेस करून. म्हणजे त्याची कॉम्प्रेसिबिलिटी खूप जास्त आहे. पण लिक्विडची कॉम्प्रेसिबिलिटी कमी आहे. म्हणून ह्या प्रॉपर्टीमध्ये कोण बसते, या प्रॉपर्टीमध्ये लिक्विड बसते. बघा आता लक्षात येईल तुम्हाला की या चॅप्टरमध्ये आपण फ्लुइड जरी नाव असलं तरी लिक्विडचा अभ्यास करणार आहोत. कशामुळे, कारण या अजम्पशनमुळे. राईट. पहिला अजम्पशन इनकॉम्प्रेसिबिलिटी. नंबर 2 राईट फ्लो. त्याचा जो फ्लो आहे इज नॉट टर्ब्युलंट. फ्लो इज नॉट टर्ब्युलंट. टर्ब्युलंट म्हणजे काय, खळखळाट म्हणतो आपण त्याला. जेव्हा नदीला पाणी जास्त झालं की खळखळ होऊन वाहते, तर तसा फ्लो नाही पाहिजे आपला. आपल्या संथ गतीनं फ्लो पाहिजे. राईट. त्याला असं म्हणू शकतो आपण, एक टर्म दिले आहे बघा आपला, इरोटेशनल. राईट. फ्लो इज इरोटेशनल म्हणजे नॉट टर्ब्युलंट. इरोटेशनल म्हणजे काय, नॉट टर्ब्युलंट. फ्लो शुड बी एकदम कंटिन्युअस फ्लो पाहिजे. राईट. टर्ब्युलन्स नाही पाहिजे. ओके. नंबर 3 विस्कॉसिटी. विस्कॉसिटी एक टर्म येते बघा, विस्कॉसिटी. चिपचिप. आपण चिपचिप असते ना, विस्कॉसिटी. तर विस्कॉसिटी इज व्हेरी लो किंवा नॉन विस्कस म्हणू शकतो आपण त्याला. नॉन विस्कस जे आयडियल फ्लुइड मानतो आपण, त्याची विस्कॉसिटी 0 असली पाहिजे. आयडियल फ्लुइडची विस्कॉसिटी 0 असली पाहिजे. राईट. आता याच्यामुळे काय होईल बघा, विस्कॉसिटी 0 असल्यामुळे काय होईल लक्षात घ्या. बघा एखादं लिक्विड आहे, त्या लिक्विडला असा टॅन्जेन्शियल फोर्स लावला आपण तर ते काय होईल, फ्लो व्हायला लागेल. म्हणजे काय बघा, सिंपल गोष्ट सांगतो मला मी. हे बघा हे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत समजा. लक्षात आले. आणि जर मी त्याला टॅन्जेन्शियल फोर्स लावायचा प्रयत्न केला या लेअरवर, राईट, तर काय होईल, ही लेअर सरळ सरकून पुढे जाईल. ही लेअर सरळ सरकून पुढे जाईल म्हणजे काय होईल, फ्लो व्हायला सुरुवात होईल. राईट. जर या दोन मॉलिक्यूल मध्ये इंटरॅक्शन असेल तर विस्कॉसिटी असेल. काय असेल, विस्कॉसिटी. आणि या विस्कॉसिटीमुळे काय होईल, ते अपोजिंग फोर्स लावतील. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शन टू फ्लो असं म्हणू शकतो आपण. फ्रिक्शन टू फ्लो 0 आहे. विस्कॉसिटी 0 आहे, नॉन विस्कस आहे. याचा अर्थ काय, फ्लो ला फ्रिक्शन 0 आहे. कळते का सगळ्यांना. फ्रिक्शन टू फ्लो इज 0. राईट.
आणि फ्लो इज स्टेडी. स्टेडी म्हणजे काय? कॉन्स्टंट. समजा आपण इथल्या कोणत्याही पार्टिकलची व्हेलॉसिटी घेतली, कोणत्याही पार्टिकलची व्हेलॉसिटी घेतली, राईट, कोणत्याही पार्टिकलची व्हेलॉसिटी घेतली तर कॉन्स्टंट असली पाहिजे. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ऑफ इच पार्टिकल फ्लो मध्ये. बघा दोन प्रॉपर्टी फ्लोच्या आहेत, हे बघा दोन प्रॉपर्टी फ्लोच्या आहेत आणि दोन जनरल अझम्पशन आहेत. दोन अझम्पशन आहेत फ्लोचे आणि दोन जनरल अझम्पशन आहेत. हे फ्लुइडचे अझम्पशन आहेत. जे हे अझम्पशन जर अलो केले किंवा फॉलो केले तर तो फ्लुइड कोणता आहे? आयडियल फ्लुइड. तो फ्लुइड कोणता आहे? आयडियल फ्लुइड. तुला प्रश्न आहे, क्वेश्चन आहे, राईट, लिहून कमेंट बॉक्स मध्ये लिहा आन्सर. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड? Number 1, ideal fluid. A, do not compress, that is, it is incompressible. Number 2, ideal fluid ची viscosity 0 असते. Viscosity 0 असल्यामुळे फ्रिक्शन 0 असते. Number 3, flow हा इररोटेशनल असतो. इररोटेशनल म्हणजे नॉन टर्ब्युलंट फ्लो असतो. जसे एखाद्या पाईपवरून पाणी पडले की फडफड पाणी पडते बघा, ते टर्ब्युलंट फ्लो झाला. आणि ते जर पाणी कमी असेल तर एकदम संथ गतीने पाणी पडते, राईट, दॅट इज नॉन टर्ब्युलंट. तर तसा फ्लो पाहिजे आपल्याला, राईट. आणि फ्लो स्टेडी पाहिजे. स्टेडी कधी तुम्हाला कॉन्स्टंट स्पीड असली पाहिजे. प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी सारखी असली पाहिजे. नाही तर फक्त वरचाच लेअर फ्लो व्हायला खालचा लेअर फ्लो व्हायला असं नाही, राईट. प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असली पाहिजे. सो दीज अझम्पशन्स, हे अझम्पशन्स जे फ्लुइड ओबे करते त्याला काय म्हणायचं? आयडियल फ्लुइड. त्याला काय म्हणायचं? आयडियल फ्लुइड. आणि जे ओबे करते त्याला काय म्हणायचं? रियल फ्लुइड. त्याला काय म्हणायचं? रियल फ्लुइड. ओके. आता रिअल मध्ये असं होते का? रिअल मध्ये विस्कोसिटी असते थोडीफार. रिअल मध्ये थोडीफार विस्कोसिटी असते. रिअल मध्ये टर्ब्युलंट फ्लो असतो. रिअल मध्ये अपोजिशन असते, फ्रिक्शन. तुम्ही बघितलं असेल, जेवढं चिपचिप लिक्विड असते तेवढं जास्त फ्लो कमी होते. जसं मध घेतला आपण, मध किंवा ग्रीस घेतलं, राईट, त्याचा फ्लो आयडियल नसतो. लक्षात घ्या. कळतंय का? तर तुम्हाला क्वेश्चन आहे आणखी एक, डिफरन्स बिटवीन आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड. डिफरन्स बिटवीन आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड. ओके, राईट. तर एवढा पार्ट तुम्हाला समजलेला असेल आता कन्सिडर करतो आणि आजचं सेशन इथंच थांबवतो. लक्षात येते का?